माळीवाडा चौकातील हुतात्मा फुले विद्यार्थी वसतिगृहाशेजारी उभारलेल्या बेकायदेशीर गाळ्यावरून मोठा वाद उफाळला आहे। जवळपास 600 चौरस फूट जागेवर झालेल्या या अतिक्रमणामुळे परिसरातील व्यापारी, नागरिक आणि लहान विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या अतिक्रमणाविरोधात ओमकार कैलास गिरवले यांनी महापालिकेकडे तक्रार अर्ज दिला। अधिकारी पाहणी करूनही गेले, समन्सही बजावले गेले आणि 3 दिवसात कारवाईचे आश्वासन देण्यात आले, मात्र प्रत्यक्षात बांधकाम काढण्याची कारवाई झाली नाही। या निष्क्रिय कारभाराविरोधात ओमकार गिरवले यांनी उपाशीपोटी जुन्या महानगरपालिका कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन छेडलं। या ठिकाणी श्री कपिलेश्वर मित्र मंडळ ट्रस्टला गणपती मंडप बसवण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली होती, परंतु कुठलीही पूर्वकल्पना न देता हा परवाना अचानक स्थगित करण्यात आला। शनिवारी परवाना मंजूर झाल्यानंतर मंडळाने मंडप उभारण्याचा प्रयत्न केला असता काही गुंडांनी तेथे काम बंद पाडलं। हा विषय थेट कोतवाली पोलिसांकडे गेला आणि पोलिसांनी मध्यस्थी करून आयुक्तांच्या कार्यालयात सोमवारी सकाळी 10 वाजता मीटिंग बोलावली। मीटिंगसाठी सर्व पदाधिकारी, अगदी 70 वर्षीय ट्रस्ट सचिव देखील वेळेत हजर होते। आयुक्तांना त्यावेळी कॉल केले, मात्र आयुक्तांनी कॉल उचलला नाही आणि तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरं दिली। या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या कपिलेश्वर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जुन्या महानगरपालिका कार्यालयाबाहेर अर्धनग्न आंदोलन छेडत जोरदार निषेध नोंदवला आहे। नागरिक आणि कार्यकर्त्यांची एकच मागणी आहे, बेकायदेशीर बांधकामावर तातडीने कारवाई व्हावी आणि गणेशोत्सवाला महापालिकेने अडथळा आणू नये। येणाऱ्या गणेशोत्सवात आम्ही कपिलेश्वर मित्र मंडळ ट्रस्ट या मंडळाने 15 दिवसापूर्वी रितसर पद्धतीने ऑनलाईन ऍप्लिकेशन भरून हा फॉर्म भरला होता। त्याला आम्ही आमचे सगळे कागदपत्र, जे काही आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत मंडळाचे, ट्रस्टीचे सगळे जोडले होते। हे भरून आम्हाला ही परवानगी लेटर मिळाली होती। याच्यावर आमचं अप्रूव्ड आलेलं आहे। ते अप्रूव्ड आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही मांडव टाकायला गेलो तर काही समाजकंटक, काही गुंड तिथं येऊन आम्हाला दमदाट्या करून मांडव काढून घेण्याचे आम्हाला धमकावणे करावे लागले। त्यावेळेस आम्ही सदर हा प्रकार कोतवाली पोलीस स्टेशनचे PI माननीय आयुक्त दराडे साहेब यांच्या कानावर घातला। त्यांना आम्ही भेटायला गेलो, त्यांना सांगितलं अशा पद्धतीने आमची अडवणूक होती। त्यावेळेस पालिकेच्या काही संबंधित अधिकाऱ्यांनी तिथं येऊन आम्हाला त्यांचा अधिकार नसलेलं एक पत्र आम्हाला देण्यात आलं। हे पत्र आम्हाला त्यावेळेस दिलं की काही कारणास्तव आयुक्त साहेबांच्या तोंडी सांगण्यावरून तुमची आम्ही जी परमिशन ऑर्डर आहे त्याच्यावर स्टे देत आहोत आणि सोमवारी सकाळी 10 वाजता आयुक्तांच्या दालनात येऊन तुमची याची सुनावणी घेण्यात येईल असं यांनी पत्र आम्हाला शनिवारी दिलं होतं। पण सोमवारी आज आल्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही आमच्या मंडळाचे कार्यकर्ते, आमच्या मंडळाचे 70 वर्षीय सचिव ज्यांचा वय वर्ष 70 आहे, त्यांनी बिना नाश्ता करता 10 वाजल्यापासून आम्ही त्यांच्या दालनात बसलो, त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला। आज तागाय तिथं 4 वाजले तरी कुठल्याही अधिकाऱ्याने आम्हाला भीक घातली नाही, कुठल्याही अधिकाऱ्याने आमच्याकडे लक्ष दिलं नाही। आम्ही उपाशी तापाशी बिना अन्न पाण्याच तिथं बसून राहिलो। कुठल्याही अधिकाऱ्याला आमची गय आली नाही, कुठल्याही अधिकाऱ्याने आमची क्यू केली नाही। इथं येऊन ज्यावेळेस त्यांना विचारणा करण्यात आली की हे अर्ज काय, आमची परमिशन का थांबवली जाते, तर यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं उत्तर नाही। उद्या म्हणून असं सांगतायत। उद्या याचा असते का उद्या गणपती बसणार, परवा गणपती बसणार, 8वा आमचा मानाचा मंडळाचा गणपती, ज्याच्या तयारीला पूर्ण 1 महिना जातो। यांनी 2 दिवसावर आणून ठेवले की आमची परवानगी देऊन आम्हाला परत स्टे देण्यात आला। हे कुणाच्या सांगण्यात होतं, कुणाच्या हितसंबंधात होतं, कुणाच्या आर्थिक देवाणघेवाणीत होतोय, हा आमचा प्रश्न पालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे की कुठले अधिकारी कुठल्या आर्थिक देवाणघेवाणीतून हे मंडळाचं काम थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, याचं उत्तर आम्हाला पाहिजे। त्यासाठी आम्ही इथं पालिकेत सगळे कपिलेश्वर मित्र मंडळ ट्रस्टचे सगळे कार्यकर्ते आग्नंद आंदोलन करत आहोत। यांना आम्ही वारंवार अतिक्रमणाबद्दल आम्ही यांना पाठपुरावा केला, अतिक्रमणाचे यांना लेटर दिले, यांनी एकही आज तागायत त्या अतिक्रमणावर एकही कारवाई केली नाही। यांना 10 वेळा आम्ही अपूर्ण कार्यकर्त्यांचा सेट देऊन अख्खे फोटोज वगैरे सगळं देऊन सगळं सांगितलं की इथं अतिक्रमण आहे, इथं अवैध धंदे चालतात, बाकीच्या गोष्टी चालतात, त्याच्यावर लक्ष घाला साहेब। तरी देखील आज देखील एकही अधिकारी तिथं फिरकला नाही। आमचा पालिकेवर स्पष्ट आक्षेप आहे की आमच्यासोबत असं का वागलं जातंय, आम्ही अशी काय केलंय। आमच्याकडे धर्मदाय आयुक्ताची नोंद आहे, 32 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट आहे, सगळे कागदपत्र आहेत, तरी देखील आमची परवानगी कुणाच्या सांगण्यावरून थांबवली जात आहे। कोणत्या आर्थिक देवाणघेवाणीतून ह्या परमिशनला अडथळा आणला जातोय, गणपती बाप्पाला विरोध केला जातोय, कुठल्या हितसंबंधातून, कुणाच्या सांगण्यावरून गणपती बाप्पाला विरोध केला जातोय, हे आमचं पालिकेला विचारणं आहे। आणि पालिका आयुक्त साहेबांना एकच मागणं आहे, अरे न्याय द्या, न्याय द्या, आयुक्त साहेब न्याय द्या। नमस्कार, मी ओमकार कैलास गिरवले,
आज श्री कपिलेश्वर मित्र मंडळाच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन इथे प्रभाग अधिकारी कार्यालयात केलेलं आहे। काही दिवसांपूर्वी आम्ही श्री कपिलेश्वर मित्र मंडळाची ट्रस्टची परवानगी आम्ही अधिकृत ऑनलाईन ॲप्लिकेशन भरलं होतं, त्याची परवानगी सुद्धा आम्हाला मंजूर झाली होती। तरी काही समाजकंटकांनी काही अधिकाऱ्यांवर दबाव आणून काहीतरी एक तेढ निर्माण करण्यासाठी एक अर्ज त्यांच्याकडून बनवून घेतला व ती परमिशन रद्द करण्यात आली। फक्त स्टे देण्यात आला, एक होल्ड करण्यात आला, एक स्थगिती देण्यात आली। आता फक्त 2 दिवस राहिले, सोमवार आता 2च दिवस राहिले गणेश उत्सव चालू व्हायला आणि त्याच्या अजूनपर्यंत आम्हाला परवानगी नाही। ट्रस्टचा गणपती असून, मानाचा 8वा गणपती असून तरी या समाजकंटकांच्या दबावामुळं या अधिकाऱ्यांनी फक्त इथं अडचण निर्माण केलेली आहे मंडळासाठी। त्यामुळं आज त्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते, एकूण एक कार्यकर्ता आज इथे आंदोलन करून त्यांनी आंदोलन केले व आता अधिकाऱ्यांनी आम्हाला एक नवीन अर्ज दिलाय आणि त्याच्यात असा उल्लेख केलाय की उद्याची वेळ दिली आयुक्तांची आणि सगळ्या डॉक्युमेंटची शहानिशा करून ते परवानगी देणार। आम्हाला परवानगी मिळाली असता काही समाजकंटकांनी तिथं विरोध केला, ते काम थांबवलं, मंडप उभारण्याचं काम थांबवलं, काही अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ते अर्ज मध्ये टाकला त्यांनी आणि त्याच्यानंतर आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांच्या देखत एक अर्ज देण्यात आला। त्याच्यात आम्हाला आयुक्त साहेबांनी सोमवारची वेळ दिली की सोमवारी तुम्ही सगळ्यांनी ऑफिसला या, तुमचे डॉक्युमेंट सादर करा, सगळी शहानिशा करून तुम्हाला एक फायनल निर्णय देण्यात येईल। आज सकाळपासून सगळे पदाधिकारी 10 वाजल्यापासून सकाळी उपाशीपोटी सगळे तिथं थांबले या अपेक्षेने की आयुक्त साहेब येतील आणि एक निर्णय घेतील, पण आता 4 वाजले तरी सुद्धा आयुक्त साहेबांचं काही तिथं रिप्लाय आला नाही, काही नाही। त्यामुळे आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथं केलं। तेव्हा कुठे आम्हाला उद्याची वेळ भेटली आहे आयुक्त साहेबांची आणि उद्या हा निर्णय होणार आहे। आयुक्त साहेबांना एवढीच विनंती आहे की कागदपत्रांची पूर्ण शहानिशा करून आमच्या गणपती बाप्पांना न्याय देण्यात यावा।